तुम्ही जर माझं ऐकलं ना, तर 10 पटीने एकदम टेस्टी आणि हेल्दी हे होममेड सेरेलॅक आहे तुमच्या बेबी करता. बाहेरचं बिलकुल विकत न घेता हे एकदा घरी बनवलं तर प्रत्येक वेळी बेबी तुम्ही बनवलेलं आवडीने हे होममेड सेरेलॅक खाईल. त्यासाठी काय करायचंय, मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि तांदूळ हे सम प्रमाणात घ्यायचे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर व्यवस्थित पाणी गाळून घ्यायचं. मग पूर्णपणे कोरडे होत नाही तोपर्यंत असं रुमालावरती पाणी गाळायला ठेवायचं उन्हामध्ये आणि एकदम व्यवस्थित कोरडे अशा प्रकारे झाले. व्यवस्थित बघायचं आणि जर थोडंसं मॉइश्चर वाटत असेल तर रुमालाने व्यवस्थित पुसून घ्यायचं. आता ही बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे, पण प्रिकॉशन्स खूप घ्यावे लागतात, म्हणजे काळजी खूप घ्यावी लागते. कारण की ओलावा असला तर आपण बनवलेलं सेरेलॅक जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे व्यवस्थित पुसून झाल्यानंतर मग आपण कढईमध्ये आता याला ड्राय रोस्ट करणार आहोत. मी हे होममेड सेरेलॅक थर्ड टाइम बनवत आहे माझ्या बेबीसाठी आणि एकदम बेस्ट ऑप्शन आहे. घाई गडबडीमध्ये आपण बेबीला काय बनवून देणार जेव्हा हा विचार पडतो, तेव्हा हे बनवून खाऊ घालायला. पदार्थ एक आहे, मात्र रेसिपीज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता या पदार्थाच्या. अशा प्रकारे रंग जेव्हा बदलेल तांदूळ आणि डाळी, तेव्हा काय करायचं, व्यवस्थितपणे आपल्याला मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे. पावडर करताना थोडं थोडं थांबून करायची, म्हणजे त्याच्यामध्ये वाफेने ओलावा येणार नाही. हे अशा प्रकारे एकदम व्यवस्थित होते. तयार आहे आपलं बेबीसाठी होममेड सेरेलॅक डाळ आणि तांदूळचं. या होममेड सेरेलॅक पासून मी कोणकोणते डिशेस बनवते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.